9 महिन्याच्या प्रेग्नंट असताना सुद्धा कोल्हापुरातील गीता हवालदार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. त्याचं कारण काय आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही 9 महिन्याच्या प्रेग्नंट आहात आणि अशा अवस्थेत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं काय कारण आहे? कारण अशा वेळी कोण फारसं घराबाहेर पडत नाहीत महिला किंवा अशी कामं करत नाहीत. आता गेली 10 वर्ष झालं आपण बघतोय. 5 वर्ष काय होती नगरसेवक होते, पण कुठले काम काही झालं नाही. रस्ते म्हणा, गटारी म्हणा किंवा ड्रेनेज असू दे किंवा महिलांच्यासाठी सुरक्षा कवच पण असतं, ते पण काही झालं नाही. पुढचे 5 वर्ष नगरसेवकच नव्हते, निवडणुकाच झाल्या नाहीत. ही एक संधी आलेली आहे जी मला आदरणीय बंटी पाटील साहेबांनी दिलेली आहे. ती मला सोडायची नाही आहे की माझा हा कोल्हापूर भाग आहे तो मला विकसनशील आणि प्रगतशील करायचा आहे. त्याच्यासाठी हे माझं प्रवास चालू आहे. मी प्रेग्नेंट जरी असले तरी माझं येणारं मूल हे काँग्रेस पक्षातूनच उभा असावं असं माझं स्वप्न आहे आणि त्यानेही ह्या भागाचा विकास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करावा एवढंच वाटतं. आणि कसं आहे की एवढी संधी कधी मला मिळाली नसती. आज साहेबांच्या समवेत मला मिळाली आहे, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून आज कोल्हापूरमध्ये बदल घडावा यासाठी मी हा प्रवास चालू केलेला आहे. पण 4 वॉर्डांचा हा तुमचा सगळा प्रभाग आहे, तर खूप फिरायला लागत असणार. त्यावेळी तुम्ही प्रचार नेमका कसा करता या परिस्थितीत? आता जवळजवळ नाही म्हटलं तर माझ्या बरोबर माझ्या प्रभागातील एक 20 जणी माझ्या मैत्रिणी आहेत आणि माझ्या प्रभागात जे बाकीचे 3 जण आहेत म्हणजे अरुणा गवळीताई असतील, सर्जेराव दादा असतील आणि म्हणजे आमचा एक मोठा खांब आहे ते म्हणजे भोपाल शेटे साहेब, हेही मला मदत करतात. आम्ही चौघेही एकत्र प्रचार करण्याचं काम करतो. या सगळ्या प्रचारादरम्यान तुम्ही काय काळजी घेताय? कारण तुम्ही 9 महिन्याच्या प्रेग्नंट आहात. काळजी कसं मी स्वतः घेतेच, पण माझी जनता, जी कोल्हापूरची जनता आहे माझ्या प्रभागातील, मी कोणाच्याही दारात जरी गेले तरी त्यांनी मला चहा पाणी असू दे, सरबत असू दे, काही लागलं तर त्यांनी मला लगेच आणून देतात. ह्याच्यावरती समजतं की ही काँग्रेसची सत्ता ही येणारच ह्या 5 वर्षात. तुम्ही पती आहात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं कसं ठरलं की त्यांनी स्वतः हे केलं, तयारी दर्शवली? नाही, आता कसं होतं, आमच्या भागातील समस्या बघता किंवा आमच्या ह्याच्यात कनी म्हणजे कसं असं स्लम एरिया आहे. म्हणजे भारतनगर म्हणा, जवाहरनगर, सुभाषनगर, राजेंद्र नगर, तिथे कसं आहे महिलांना खूप म्हणजे धावपळ करावी लागते. स्वतःच्या म्हणजे संसार सांभाळावा लागतो. त्या संसाराच्या ज्या त्यांच्या धडपड आहेत किंवा त्या ज्या जागोजागी जाऊन म्हणजे घरातली कामं करणे किंवा शिलाई कामं करणे किंवा आमच्या इथं सरास सेंटरिंग काम, गवंडी कामालाही महिला जातात. त्यांच्यासाठी बाबा जेणेकरून आपल्यातून एक महिला अशी जी खंबीरपणे तिला उभा करावी आणि तिच्या मार्फत आपल्या भागातील सगळ्या महिलांना जेणेकरून जे काय करता येईल ते तिच्या मार्फत करून घेण्यासाठी हा निर्णय केला. आणि त्यात बंटी साहेबांनी फार मोठा विश्वास ठेवून माझ्या मिसेसला जी उमेदवारी दिली की बाबा एवढे 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील, कारण की त्यांनी जो आम्हाला जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरून आम्ही भागातील सगळ्या महिलांना जरा सक्षम म्हणजे स्ट्रॉंग भूमिका करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. तर आपण बघितलं की माझ्या प्रभागातील विकास हा करण्यासाठी प्रेग्नंट असताना सुद्धा मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे, अशा पद्धतीचं मत गीता हवालदार यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.